मी पत्रकार महेश फुंदे गंगाबाई हॉस्पिटलमध्ये आले असता वर्षावरून आलेली एक बाई मिळालेली आहे. गेल्या 4 दिवसापासून येथे आपल्या मुलांचा इलाज करण्याकरता आणि त्याच्या दिव्यांग सर्टिफिकेट बनवण्याकरता ती आलेली आहे. आणि कानानी बहिरा आणि मुका असलेला तो हा मुलगा आहे. याचं नाव करण आहे. बाई, तुम्हाला समस्या काय आहे? कुठून आले आहे तुम्ही? आम्ही खेड्यावरून आलाहून थोडंसं कोण कोण आल्या? तिथंच नाही तुमच्या जेवणा खाण्याची व्यवस्था? व्यवस्था येतच आहे. हां. गावाकडे तुमच्या पती काय काम करते? दारू असे कोरडी पडून राहते. मग तुम्ही जेवणा खावणं कसं करता? आणि जेवणाचा थोडा म्हणजे खिचडी पॅकेट वगैरे मिळते शाळेतून, तेच खात आहे. म्हणजे घरी कुठल्या प्रकारचा पैसा वगैरे त्यांचे नाही. वडील तुम्हाला देत नाही? नाही, दारू पिऊन राहते. हो. काय काम करते वडील? ते मिस्त्री काम करते. परंतु डॉक्टर दारूमध्ये पैसे खर्च करते. खर्च मग आता तुमच्या खर्च पाण्याचे दवाई वगैरे आहे, त्याचे कपडे वगैरे आहे, शिक्षण वगैरे आहे, तुमच्या भाजीच्या वगैरे जेवणाची, मग त्याची कशी कुठून पैशाची व्यवस्था करता? तसेच कोणाचे आपण 2 पैसे रोजी गावामध्ये जर मिळली तर जातो. पण आता हे लहान लहान मुली असल्यामुळे तुम्ही जात नाही कामाला, त्यामुळे आता तुम्ही फक्त खिचडी खाऊन नाही, तुम्ही आणि तुमच्या मुलांच्या जीवनयापन करत आहे. हो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, शासन आणि प्रशासन आणि जनप्रतिनिधींना दखल घ्यावी आणि या पीडित परिवाराला मदत करावी. आपला पूर्ण ॲड्रेस सांगा, नाव सांगा आणि पूर्ण पत्ता सांगा. शालू श्यामलाल मडावी, कन्नाडगाव, पोस्ट राजोली, अर्जुनी, मोरगाव, गोंदिया.